राम राम शेतकरी मित्र मी आपला शेतकरी मित्र दत्ताभाऊ दैफळे आणि तुम्ही पाहतात गावकरी आपला शेतकरी मित्र हे युट्यूब चॅनल। तर शेतकरी मित्र ही जी माझ्या मागे जी सोयाबीन दिसती ही ऑस्कर सीड्स ह्या कंपनीची सोयाबीन असून तात्या हिचं नाव आहे। तर शेतकरी मित्र ही कंपनी बऱ्याच वर्षापासून आपल्या सेवेत आहे। तर आपण बघू शकतात हे ऑस्कर सीड्सचं जे हे तात्या बियाणं आहे तर ह्याची पानाची जी रुंदी आहे तर पानाचा जे आकार आहे हे असा एक लांब आकार आहे। हे लांब आकार असल्यामुळं हे पानं जास्तीत जास्त ऊन प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त करतात आणि आपल्या झाडाला जे लागणार आहे हे अन्न तयार करतात। तर शेतकरी मित्र ह्या तात्या जी बियाणं आहे ह्याची झाडाची ओळख तर ही असे लांब पानं निघतात, त्याच्यामुळे हे आपण सहज ओळखू शकतो। तर शेतकरी मित्र आपण ही जी सोयाबीन आहे ही थोडीशी जरा वेगळ्या पद्धतीमध्ये पेरलेली आहे। तर आपण बघू शकतात माझ्या मागं किंवा हे जोडवळ पद्धत असल्यासारखं आपण ह्याची पेरणी केलेली आहे। तर शेतकरी मित्र ही जोडवळ पद्धत आपण पेरणी केली, ही मोठ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली। 6 फानाचं हे पेरणी यंत्र होतं। शेतकरी मित्र ह्या वर्षी आपण ही पहिलीच वेळ आहे ह्या पद्धतीमध्ये आपण सोयाबीन पेरण्याची आणि ह्या पद्धतीमध्ये सोयाबीन पेरण्याची आपली पहिली वेळ असल्यामुळं ह्याचा ॲव्हरेज कसं येतंय, ह्याचं उत्पन्न कसं निघणार आहे हे एकदा मी अगोदर स्वतः अनुभव घेणार आहे आणि मग नंतर आपण सगळ्या तुमच्या शेतकऱ्याच्या लक्षात यावं म्हणून मी ह्याचं जे पेरणी यंत्र आहे ह्याचा पण मी व्हिडिओ पूर्ण तयार करून टाकीन किंवा पेरणी यंत्राची सेटिंग कशी केली, पेरणी यंत्र किती अंतरावर त्याचे फन लावलेत हे मी तुम्हाला सगळं सांगून देईन। तर शेतकरी मित्र ह्याचा मी अगोदर एक ज्यावेळेस पेरणी केली त्यावेळेस मी एक फेसबुकला एक फोटो टाकला होता। त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्याच्या कमेंट होत्या किंवा हे जे बियाणं आहे हे तुमचं ट्रॅक्टरच्या चाकाखालचं उगलं नाही आणि तुम्ही आता म्हणतात की आम्ही पेरणी अशी केली। पण शेतकरी मित्र पेरणीच आपण तशी केली। जे आपले 6 फण आहेत ह्या फणामध्ये ही जी दोन बाजू आहे ह्या बाजूचं अंतर आहे हे 24 इंच अंतर आहे, हे 24 इंचाचं अंतर आहे आणि हे जे दोन आहेत तास ह्या 2 तासातलं अंतर हे 10 इंच आहे। म्हणजे 10 इंच पुन्हा 24 इंच पुन्हा 10 इंच पुन्हा 24 इंच अशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये पेरणी केली। 1 एकर पेरणी करीत असताना आपण ह्याच्यामध्ये एका एकरसाठी 25 किलोची तात्याची बॅग येते। तर त्या बॅगेतलं आपण 22 किलो बियाणं हे आपण ह्या रानामध्ये पेरलं होतं किंवा एक वाटत होतं किंवा कशी उगवण शक्ती होईल काय होईल याचा एक अंदाजा नसल्यामुळं आपण 22 किलो बियाणं ह्या रानामध्ये पेरलं होतं। शेतकरी मित्र 16 जून ह्या दिवशी आपण ह्याची पेरणी केली। आज 14 जुलै ही तारीख आहे। तर म्हणजे जवळपास आपल्या ह्या सोयाबीनला 28 दिवस पूर्ण झालेले आहेत। तर आपण बघू शकतात सोयाबीनची उंची किती झालेली आहे आणि हिची वाढ बघा एकदम चांगली झालेली आहे, फांद्याची संख्या चांगली आहे, फुटवा चांगला झालेला आहे। त्याच्यामुळं शेतकरी मित्र ही सोयाबीन जी आपल्याला दिसतंय ह्याच्यावरून तर अंदाजा वाटतोय किंवा चांगल्या पद्धतीमध्ये सोयाबीन हे येईल। शेतकरी मित्र तात्या सोयाबीन पेरली ह्याच्यामध्ये मला पुन्हा एक महत्वाचा विषय तुम्हाला सांगा वाटला। आपण जर आजूबाजूचे जर शेतकरी पाहिले तर त्यांच्या शेतामध्ये पाऊस कमी जास्त प्रमाण झालेलं आहे ह्या वर्षी। तर ते प्रमाण असल्यामुळं सोयाबीन त्यांची काही झाडं पिवळे पडलेले आहेत। पण ही जी आपली तात्या सोयाबीन आहे हिच्यामध्ये आपल्याला कुठेही एकही झाड तुम्हाला पिवळं दिसणार नाही। तुम्ही जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत तुम्ही बघू शकता की ह्या आपल्या रानामध्ये सोयाबीनचं एकही झाड पिवळं पडलेलं नाही। तर शेतकरी मित्र इथून पुढे पण मी ह्याचे ॲव्हरेज कसं येईन, किती कट्टे झाले, कशा शेंगा लागल्या, फुलाची संख्या कशी लागली हे मी तुम्हाला नक्की दाखवून देण्यासाठी ह्या रानातले मी व्हिडिओ करीत जाईन। पण तुम्ही नक्की आठवणीनं तिथं आपलं एक सौर ऊर्जा आहे, हे असं सौर ऊर्जाची जे आपलं ओळखण आहे हे लक्षात ठेवा। कारण की तसं जर सांगितलं तरच इथलचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला खरे वाटते। नाहीतर मग काही जण बरेच आपले व्हिडिओ करणारे असे असतात की ह्या रानातला एक माल दाखवायचा आणि रिझल्ट आले चांगले म्हणून दुसऱ्या रानातलं दाखवायचं। तर शेतकरी मित्र आपण ह्याची पेरणी करीत असताना ह्याच्यात 22 किलो बियाणं घेतलं, म्हणजे 25 किलो होतं पण 22 किलो बियाणं पेरलंय। 20-13 एक खताची बॅग, त्याच्यासोबत सल्फर पेरलं आणि त्याची बीज प्रक्रिया पण केली होती आपण ह्याची थायमोथॉक्सम लावून ह्याची बीज प्रक्रिया आपण केली होती। तर शेतकरी मित्रांनो ते केल्याच्या नंतर बरोबर 21 दिवसानंतर आपण ह्याच्यामध्ये
नॅनो युरियाची पण फवारणी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण नॅनो युरियाची फवारणी घेतलेली. नॅनो युरियाची फवारणी करीत असताना त्याच्यासोबत एक इंटोकिल नावाचं कीटकनाशक घेतलं होतं, एक M45 घेतलं होतं आणि एक स्टिकर पण वापरलं होतं आणि एक आयडियल कंपनीचं आयझाईम म्हणून आहे, जे की ह्याच्यात मायक्रोन्यूट्रॉनची जर काही कमतरता असली तर ते भरून काढण्यासाठी काम करणार होतं. तर असे आपण ह्या 2-3 ह्याची फवारणी घेतलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ती फवारणी घेतल्यामुळं सोयाबीनमध्ये वाढ हे ते एकदम चांगली झालेली आहे आणि वाढ होण्याबरोबरच ह्याचे फुटवा पण, फांद्याची संख्या हे पण चांगली वाढलेली. त्याच्यामुळं हिला फुलं जास्तीत जास्त आणखीन चांगले लागतील असा एक अंदाजा आहे आणखीन. तर शेतकरी मित्रांनो, हे सोयाबीन ऑस्कर सीड्सचं तात्या सोयाबीन आपल्या भागात नवीनच आहे. शेतकऱ्यांना, बाकीच्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षी आपल्याला बघण्यासाठी हे बियाणं कसं येतंय, काय होतंय त्यामुळं आपण हे डेमो प्लॉट केलेला आहे आणि ह्याचे रिझल्ट मी तुम्हाला नक्की वेळोवेळी सांगेन. त्यामुळं पुढच्या वर्षी आपल्याला ह्याचं उत्पन्न घेण्यासाठी एकदम सोपं जाईल. तर शेतकरी मित्रांनो, ह्या पद्धतीमध्ये आपण ह्याची मशागत आतापर्यंत करीत आलेलो आहे. आताच ह्याची खुरपण पण झालेली. तर शेतकरी मित्रांनो, जरी समजा आता नवीन आणखीन काही जर फुलं लागले, शेंगा लागल्या, तर ह्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओ नक्की करून टाकेन. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबून घंटेच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.